नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 6वीतील काय शिकणार आहोत सांगा बरं तुम्ही. बघा, आपले 1.1, 1.2, 1.1 पासून 1.6 पर्यंत काय झालेलं आहे, अभ्यासक्रम झालेला आहे. मी ते शिकवलेलं आहे, आपलं एक्सप्लेनेशन वगैरे झालेलं आहे. आता आपण काय बघूया, 6व्या वर्गातील युनिट 1 मधलं शेवटचं जे चॅप्टर आहे किंवा शेवटचं जे काही ऍक्टिव्हिटी आहे ते अभ्यासू. तर काय आहे नाव मुलांना सांगा बरोबर. 1.7 आर यू अ DIY किड. काय लिहिलेलं आहे, आर यू अ DIY किड. तर मुलांना आपली ऍक्टिव्हिटी पण झालेली आहे. आता आपण छोटीशी टेस्ट घेऊया मुलांना. तर टेस्टमध्ये काय दिलेलं आहे मुलांना, इथे प्रश्न दिलेले आहेत आणि ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्हाला टिक करायचं आहे. वी नेव्हर डू धिस इन द किचन. आपण किचनमध्ये काय नाही करत. रायडिंग अ बायसिकल, सायकल चालवतो का. पिलिंग कुकुंबर्स, काकड्या सोलतो. वॉशिंग फ्रुट्स, आपण फ्रुट्स धुतो. शिफ्टिंग फ्लोअर, फ्लोअर मीन्स आपण आटा जो असतो तो म्हणजे छानतो. तर याच्यात काय आपण हे नाही करत. आपण रायडिंग अ बायसिकल, तर उत्तर असेल हे. म्हणजे हे नाही करत किचनमध्ये आपण. रायडिंग अ सायकल नाही चालवत. आता पुढचा प्रश्न आहे, यू शुड डू धिस वेन यू टेक केअर ऑफ प्लांट्स. आपण काय करायला पाहिजे. नेव्हर वॉटर द प्लांट्स, प्लांट्स झाडांना पाणी नाही द्यायला पाहिजे का. ॲड सम ऑइल टू इट, झाडांना तेलाची गरज नसते. इथे म्हटलंय की ऑइल तुम्ही त्यांना द्या. ते बरोबर आहे का मुलांना. नाही. कीप देम अवे फ्रॉम सनलाईट, सूर्यप्रकाशापासून ठेवायचं त्यांना नाही. सनलाईट मिळाला नाही तर ते झाड मरून जातील. त्यांच्या वाढीसाठी महत्वाचं आहे. ॲड अ लिटिल कंपोस्ट रेग्युलरली, त्यांना खत दिलं पाहिजे रोज. तर आपलं उत्तर असेल ॲड अ लिटिल कंपोस्ट रेग्युलरली. यू शुड डू दिस वेन यू टेक केअर ऑफ युअर प्लांट. जर आपल्याला झाडाची काळजी करायची आहे तर आपल्याला कंपोस्ट म्हणजे खत रेग्युलरली द्यायला पाहिजे. नेक्स्ट आहे, व्हॉट डू वी से वेन वी अँसर द फोन. आपल्याला जेव्हा फोन येतो तर आपण काय म्हणतो, हॅलो बोलतो. बाय बोलतो का, थँक्यू बोलतो का, सॉरी नाही. सर्वप्रथम आपल्याला फोन येईल तर आपलं पहिला जो आवाज असतो, पहिलं सेंटेन्स असते हॅलो असं असते. तर उत्तर असेल हॅलो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अ 5 year old चाइल्ड मे फाइंड दिस डिफिकल्टी. एक 5 वर्षाचा मुलगा आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याला कुठे कुठे डिफिकल्टी येईल सांगा बरं मुलांना. कुठे कुठे डिफिकल्टी येईल. टेकिंग अ बाथ ऑन इट्स ओन, तो करू शकतो. आंघोळ करू शकतो. वॉशिंग द फ्रुट्स, फ्रुट्स पण नळाखाली धुवू शकतो. सिविंग म्हणजे शिवणे, कपडे शिवणे तो त्याला नाही जमणार. सुई दोऱ्याने शिवायला नाही जमणार. वॉटरिंग द प्लांट्स, एक तर छोटासा मग घेऊन पाणी वगैरे टाकू शकतो. तर काय येईल मुलांना, तर त्याला कशात डिफिकल्टी येईल. शिविंग म्हणजे कपडे शिवायला त्याला प्रॉब्लेम जाईल. पुढचा प्रश्न आहे, द थिंग यू शुड नॉट यूज टू वॉश युअर हेअर. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचे केस धुता तर तुम्ही कोणती गोष्टी वापरत नाही. हा डिटर्जंट पावडर आहे, हा आपण कपडे धुवायसाठी वापरतो. वॉटर, विदाउट वॉटर वी कांट वॉश आवर हेअर. बिना पाण्याशिवाय आपण आपले केस धुवूच नाही शकत. सोप, SOAP, साबणीने पण धुवू शकतो. शिकाकाई वगैरे साबण असतात. आणि शॅम्पू, शॅम्पू तर आपण केस धुवायसाठी मस्ट आहे. तर मग काय येईल मुलांना, याच्यातलं जे उत्तर आहे काय येईल, डिटर्जंट पावडर. तर बघा, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ही टेस्ट सॉल्व केलेली आहे. ठीक आहे मुलांना. उत्तर असेल डिटर्जंट पावडर. म्हणजे कपडे धुवायच्या याच्याने आपण नाही करू शकत. तर 5ही प्रश्न सॉल्व केलेले आहेत आपण. अशा प्रकारे बघा 5ही प्रश्न आपली बरोबर आहेत. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आपलं लर्न झालं, ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट झालेल्या आहेत. आता आपण क्वेश्चन अँड आन्सर बघूया. बघा, इथे 5 आहेत. प्लीज राईट अ लिस्ट 5 थिंग्स यू कॅन डू ऑन युअर ओन. तुम्ही 5 अशा याची लिस्ट करा, तुम्ही स्वतः करू शकता. तर कुठले 5 वस्तू आहेत त्या तुम्ही करू शकता. वी कॅन बाथ, आंघोळ करू शकता. अजून काय करू शकता सांगा मुलांना. अजून आंघोळ करू शकता. वी कॅन ईट करू शकता. अजून काय करू शकता स्वतः. वॉशिंग क्लोथ्स, कपडे पण धुवू शकता है ना. अजून काय करू शकता, अजून काय करू शकता मुलांना सांगा. आपण आंघोळ करू शकतो, कोंब करू शकतो, केस करू शकतो. अजून काय करू शकतो आपण, अजून सांगा. अजून काय करता, म्हणजे कपड्यांची घडी करू शकतो. आणि काय करू शकतो आपण, आपले कपडे व्यवस्थित ठेवू शकतो. अजून काय करू शकतो सांगा. क्लिनिंग,
क्लिनिंग करू शकतो, साफसफाईला मदत करू शकतो. ठीक आहे. तर प्लीज राईट ॲटलिस्ट 5 थिंग्स यू कॅन डू ऑन युअर ओन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. बघूया आन्सरमध्ये. आय कॅन टेक अ वॉश ऑन माय ओन, म्हणजे मी स्वतःची आंघोळ स्वतः करू शकतो. ठीक आहे. दुसरा आहे आय कॅन वॉश अँड कोम माय हेअर. मी सांगितलं होतं वॉश अँड कोम म्हणजे आपण स्वतःची आंघोळ करून केस करू शकतो, केसांना कंगवा करू शकतो. आय कॅन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. मी माझे कपडे धुवू शकते जेव्हा गरज असेल तेव्हा. आय कॅन टेक केअर ऑफ द प्लांट्स, म्हणजे काय करू शकता तुम्ही, झाडांची काळजी पण घेऊ शकता. आय कॅन स्विम इन द स्विमिंग पूल, म्हणजे तुम्ही पोहू पण शकता, पण तुम्ही शिकलेले असाल तरच पोहू शकता. स्विमिंग सगळ्यांना येत नाही. मग काय, आय कॅन क्लीन द टेबल चेअर असं पण लिहू शकता तुम्ही. तर हे तुम्ही मुलांना काय काय करू शकता, 5 अशा गोष्टी स्वतःहून, त्याची पण तुम्ही एक लिस्ट बनवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय आहे नेक्स्ट. प्लीज राईट अ लिस्ट 3 थिंग्स यू आर लर्निंग टू डू, म्हणजे तुम्ही काय करू शकता अशा 3 गोष्टी सांगा. तर काय, आय एम लर्निंग टू राईड अ बायसिकल. तुम्ही 3 गोष्टी काय करू शकता स्वतःहून. आय एम लर्निंग काय शिकू शकता, राईड अ बायसिकल म्हणजे सायकल चालवायला शिकू शकता. आय एम लर्निंग स्केटिंग नाव, स्केट्स पण करू शकता. स्केट्स ते शूजला चाकं असतात, स्केटिंग करतो आपण. आय एम लर्निंग भरतनाट्यम डान्स, तुम्ही डान्स पण शिकू शकता. मग असं पण लिहू शकता, आय एम लर्निंग स्विमिंग, है ना, असं पण करू शकता. ठीक आहे. आता बघूया हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता पुढे जाऊया आपण. अजून काय काय शिकू शकता. बायसिकल शिकू शकता, स्विमिंग, डान्स, बास्केटबॉल. अजून काय करू शकता तुम्ही, क्रिकेट पण शिकू शकता. ठीक आहे. आय एम लर्निंग टू राईड अ बायसिकल, आय एम लर्निंग टू स्केटिंग नाऊ, आय एम लर्निंग भरतनाट्यम डान्स. मग लिहू शकता आय एम लर्निंग बास्केटबॉल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी, इथे 3 दिलेल्या आहेत मुलांना, तुम्ही त्याची पण यादी करून घ्या. पुढचा प्रश्न आहे, प्लीज राईट ॲटलिस्ट 3 थिंग्स यू वॉन्ट टू लर्न फ्रॉम युअर मदर. तुम्ही तुमच्या आईकडून कोणत्या कोणत्या वस्तू शिकू शकता, काय शिकू शकता. तुम्ही तुमच्या मम्मीकडून काय शिकू शकता सांगा मुलांना. बघा, आय वॉन्ट टू लर्न टू मेक टी फ्रॉम माय मदर. तुम्ही तुमच्या आईकडून चहा बनवायला शिकू शकता. आईला चहा कसा बनवायचा याची रेसिपी विचारू शकता. ठीक आहे. चहा सोपा आहे. दूध घ्यायचं, पाणी घ्यायचं, साखर, चहापत्ती, आलं टाकायचं आणि ते म्हणजे विशिष्ट प्रमाणात. हे तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता. आय वॉन्ट टू लर्न कटिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम माय मदर. तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता की आपण फ्रूट्स, व्हेजिटेबल कसे कापायचे, म्हणजे आपला हात पण त्याच्याने कट नाही झालं पाहिजे. तर हे तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता. आय वॉन्ट टू लर्न मेक चपातीज फ्रॉम माय मदर. चपाती कशी बनवायची तुम्ही शिकू शकता तुमच्या आईकडून. अजून काय शिकू शकता, क्लिनिंग कसं करायचं, साफसफाई कशी करायची, हे तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता. अजून काय, म्हणजे प्लांट्सची काळजी कशी घ्यायची हे पण तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता. तर मुलांना तुम्ही अशा इथे 3 दिलेल्या आहेत, तुम्ही अशा 5 ते 6 वस्तू म्हणजे याची यादी करा तुम्ही काय काय करू शकता. आता मुलांना पुढचा प्रश्न आहे आपला, प्लीज राईट ॲटलिस्ट 3 थिंग्स यू वॉन्ट टू लर्न द वॅकेशन. तर तुम्ही वॅकेशनमध्ये काय काय शिकू शकता. वॅकेशनमध्ये तुम्ही ड्रॉइंग क्लास शिकू शकता, ड्रॉइंग शिकू शकता. अजून काय शिकू शकता, तुम्ही गेम्स शिकू शकता. बास्केटबॉल ना, बास्केटबॉल. अजून काय शिकू शकता, क्रिकेट. अजून काय शिकू शकता, म्युझिक है ना, डान्स. प्लीज राईट ॲटलिस्ट 3 थिंग्स डू यू वॉन्ट टू लर्न द वॅकेशनमध्ये ड्रॉइंग क्लास लावू शकता, बास्केटबॉल, क्रिकेट, म्युझिक, डान्स, स्विमिंग असं सगळं शिकू शकता तुम्ही. बघूया इथे काय दिलेलं आहे, आय वॉन्ट टू लर्न ड्रॉइंग अँड पेंटिंग. ड्रॉइंग आणि पेंटिंग पण शिकू शकता तुम्ही. ठीक आहे. मग आय वॉन्ट टू लर्न प्रिपेअर सिम्पल डिश. छोट्या छोट्या वस्तू शिकू शकता, जसं सॅलड बनवणं आहे, चहा बनवणं आहे.
तर ह्या छोट्या गोष्टी तुम्ही बनवायला शिकू शकता तुमच्या आईकडून. आय वॉन्ट टू लर्न शिव बटन इन द वॅकेशन, म्हणजे कपड्यांना बटन कसं लावायचं, कपडे फाटलेले कसे शिवायचे, टियर झालेले, किंवा बटन कसे लावायचे हे तुमच्या आईकडून शिकू शकता. हे अगदी सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता. अजून काय काय शिकू शकता याची यादी बनवा मुलांना. आता आपला शेवटचा प्रश्न आहे, प्लीज राईट ॲटलिस्ट 3 थिंग्स यू हॅव टू डू. म्हणजे तुम्ही प्लीज राईट ॲटलिस्ट 3 थिंग्स, अशा 3 वस्तू लिहा यू लव टू डू. म्हणजे तुम्हाला काय करायला आवडते. तर तुम्हाला ड्रॉइंग पण आवडू शकते, पेंटिंग, बायसिकल रायडिंग, काय काय आवडते तर ते तुम्हाला काय आवडते याची लिस्ट बनवा. बघा आता काय आहे, आय लव टू रीड स्टोरी बुक्स. स्टोरी बुक्स मुलांना उन्हाळ्यामध्ये चंपक स्टोरी आहे, कॉमिक्स बुक आहेत, कॉमेडी बुक्स आहेत अशा, आणि अशा परिकथा वगैरे वाचायला आवडतात तर त्या तुम्ही वाचू शकता. हे लहान मुलांचं आवडतं काम आहे. आय लव टू स्विम, तुम्ही पोहायला शिकू शकता म्हणजे तुम्हाला आवडेल. आय लव टू राईड अ बायसिकल, सायकल चालवायला आवडेल. मग काय आवडेल, आय लव टू प्लेइंग फुटबॉल, तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडेल, क्रिकेट खेळायला आवडेल, म्युझिक शिकायला आवडेल. तर तुम्हाला ज्या आवडतात ना मुलांना त्याची लिस्ट बनवा आणि जो गेम किंवा जी ॲक्टिव्हिटी आवडते ते तुम्ही ते शिकण्याचा वॅकेशनमध्ये असं उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तो प्रयत्न करा. तर मुलांना आपण अशा प्रकारे काय केलं, आर यू अड्डा आय किड्स याच्यातला आपण प्रश्न उत्तर पण आपण सॉल्व केलेले आहेत. तर अशा प्रकारे मुलांना आपल्या ह्याच्यातल्या ह्या 5 स्टेप्स पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि हा खूप सुंदर असे ॲक्टिव्हिटी होती ज्याच्यातून तुम्हाला काय येतं काय नाही येत आणि तुम्हाला हॉबी कशाची आहे आणि आपल्याला कसं काय काय शिकायचं राहून गेलेलं आहे. आता सुट्ट्या लागतील उन्हाळ्याच्या, तर तुम्ही काय काय करता हे तुम्ही शिकून घ्या, त्याची यादी बनवा आणि मग नंतर मला सांगा. तर मुलांना अशा प्रकारे आपण सुंदर असं ॲक्टिव्हिटी अभ्यासलेली आहे आणि आपलं हे ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर मुलांना तुम्ही पण असं छान छान गोष्टी, स्विमिंग शिका, म्युझिक शिका, खूप काही आहे शिकण्यासारखं, चांगल्या सवयी लावा, छोट्या छोट्या गोष्टी शिका मुलांना. तर आपलं हे चॅप्टर अशा प्रकारे संपलेलं आहे. धन्यवाद.